आपल्या आता हे, आता काय कसं करा काही समजायला मार्ग नाही. तिकडे पोलीस आले असते नाही. काय झालं काय आलं काही समजायला मार्ग नाही. एक तर फोनही नाही आपल्यापाशी. आपल्या माणसाला फोन नाही लावणं झाले 2-4 घंटे झाले तर. बाबा लारा मी काय म्हणतो आता पाणी पिऊ इथं मठावर आणि एखादा कोणी सडकीने जात असलं तर त्याच्यापासून मोबाईल घेऊ आणि कोणाला तरी फोन लावाच लागते गड्या. काय पोझिशन आहे काय नाही. बॉस कुकडे आपण कुकडे मोठा घोर झाला आपला. कुठं का सायकल फिरत हिंट आता. हो ना हो ना आता इथं बरं आहे. हो इथं आता पाणी पिऊ मस्त हिरीवर आणि डबल इथे आलं की एखादं कोणी सडकीवर दिसलं की आपण एखादा फोन लावू. काय पोझिशन आहे पाहू आणि नंतर मग पुढचं आपल्याला काय करायचं ते करू. तसं करू मग. हो चाल बरं आता पाणी गिनी पिऊन येऊ. सायकल राहू दे इथं चाल. पण पोट्ट्यानं करायच नाही पाहिजे ना असं. पोट्ट्याचं फरार व्हायचं काही गरजच नव्हती द्यायला. फरार कायलेच झाले ते. चोरी केली का त्यानं. म्हणजे तेच नाही समजून राहिलं ना मला कसे काय झालंय. नाही 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 फरार होणारे पोट्टेच नाही आपले. चोरी करणार नाही हे 100% सांगतो ना. काहीतरी मोठ्या फाश्यात आलेले आहे. खादुळे काही मामूल नाही ना. खादुळे कसं आहे म्हणजे आपल्याला पुरून उडून राहिला ते. रामपूरला कोमात गमवायच्या फिकरी दिसून राहिला. पुरी CID त्यानं लंबी गेली ना. पण मी सांगतो ना हे पोट्टे काहीतरी मोठे चक्रव्यूहात अटकले पाहिजे. नाही तर फरार होत नाही पोट्टे. पाहू ना वेट अँड वॉच. वाट पाहू काय होते समजते. पण वाट पाहायची तर कुठं पाहिजे. तिकडे ते रिपोर्ट द्यायच्या फिक्रीत आहे ना. मग काय हो हे पोट्टे म्हणलं मोबाईल तिथं भुलले ते फोन काय करणार आहे कुठून करणार आहे आता. तेच तर वादा झाला. अरे एखाद्याचा कोणाचा घेऊ समजा असं आहे ना. एखादा कोणी माणूस भेटला त्याच्या माध्यमातून फोन लावते नसते. काही ना काहीतरी संपर्क साधतील ना. पाहू ना वाट पाहू ना आपण. हो नाही का वाट पाहिलेच आता काय आता त्याच्याशिवाय दुसरा इलाज काय आता. हो नाही तर मग त्याच्या घरी जाऊन आता का नाक घासाव का मी कराव काय. नाही नाक घासायला जातच नाही त्याच्या घरी. हो त्याची माफी नाही मागायची कोणतं काहीच नाही. त्याला बिलकुल हे पा म्हणजे जैसे को तैसं उत्तर द्यायचं आपल्याला. करू ना आपण करू ना. तुम्ही फक्त जरासा धीर ठेवा. अर्धा 1 घंटा आपण वाट पाहू ना. फोन घेऊन आला की कदाचित तर मग पुढची रणनीती आपल्याला आखता येईल. पण आता हे काही आता इकडे एक कोमात गमावून राहिला. कंदील बुडा बा धुकधुक चालू आहे त्याचा. आता फोन आलता लंबा झालो म्हणे मी 1.5 लाखानं. मग काय 4,030 रुपये सोयाबीन केलं म्हणे त्याचं. मग असं असे जर एक माणसं आपले म्हणजे पूर्ण खलास लागून राहील ना. अरे मग ते त्याचं नाटकच होतं ते सगळं. हेच पूर्ण त्याचं नाटक आहे बडभाऊ. तुम्हाला वाटत असेल ते बाई बिमार आहे ते काहीच नाही आहे ते. हे पूर्ण नाटक रचलेलं आहे भाववारी द्यासाठी. हो ना ते सगळं बरोबर आहे पण त्यांना रिपोर्ट नाही द्यावा आता. हो म्हणजे हे आता कंदील बुड्याचा लंब केलाच त्यानं. आता राहायला कोण हे पोट्टे. पोट्ट्याबरोबर आपल्या पुऱ्या गावालाच ते आता गोत्यात आणू शकते ना. नाही ना तुम्ही थांबा ना गडबड नका करू. रिपोर्ट नाही देत ते. रिपोर्ट देऊन काय त्याच्या हाता काय त्याला चपून घ्यायचं आहे का. मग त्यानं जर रिपोर्ट केला तेच गोत्या देणार आहे. मग करले का आपणच त्याच्यावर क्लेम ठोकायचा. आमचे 2 माणसं किडनॅप केले आहे ना. आत्ता रिपोर्ट देऊन द्यायचा सरका होती ती. मग पण आपल्याला थांबा जरासं मोठा गेम करायचा आणि त्याचा. नाही तर त्याला तर त्याचं पूर्ण ते आता काय तुम्हाला सांगत नाही मी. आता शिवलाल भाऊ माहीत आहे ते का शिवलाल भाऊ मोठा खजाना आहे त्याचा. त्याचं मोठं भेव आहे त्याले. असं आहे ते जिसके घर अपने काच के होते उसको बहुत डर लागता ना. असं आहे ना म्हणून तर ते कसं आहे आपण सध्या थांबू ना. नाही तर एक जर किडनॅपिंगची केसचा जर त्याला रिपोर्ट दिला ना पोलीस स्टेशनले करायच्या पुऱ्या घराची खोलपेटिंग. खुलजा शिमची पुरा लंबा होती ते. माहितीच म्हणणार ना की याच्यावर किडनॅपिंगची जर केस दाखल केली ना तर याच्या घराची पुरी फुलफिटिंग झाली असती. हो पुरा खजानाचं मला माहिती आहे ना अंदरचा राज त्याच्या. मग अंदर घुसेला मनातून वापस आलो आपण. फेल कार्यक्रम केला आपला त्यावेळेस जरासा. आपली जराशी म्हणजे बजबज वाढली ना. आपले कसे लोक कलकले जास्त आहेत ना. म्हणून हुकला आपला गेम त्यावेळेस. पण हुकू द्या. पण मी म्हटलं आपण रिपोर्ट द्या अजून खोलपिटिंग व्हा शासनाच्या हाती सगळा खजाना लागून जा. मग आपण पुढे काय करता पुढच्या शिरीचा काय चालवता. तेच आहे ना तोडीले तोड भरून राहिला ना ते आपले. मग आपण एखादा खजाना उडवायला जा तर ते आपल्याला नाही पुऱ्या गावाला अटकवा. मग पुरं गाव अंदर घालू शकते ते. हो इतकं टॅलेंट आहे ती बी काही मामूल नाही ती बी. मग म्हणून तर आपल्याला जर असं म्हणजे फुकू पाय टाकायला राहिले. तेच तर आता आपले 2 माणसं अटकवले त्यानं. पाहू ना आता जराशी गडबड करू नये. हो काही ना काही मार्ग काढू त्याच्या. फक्त फोनाची वाट पाहू आता. अरे बाबा रामपूरवाले का जमलं ना मानमुळे. गेले वाटते आता सगळे नाही. हो झालं निरे बिरे. पण नाटक बाकी जमलं का नाही म्हणलं. नाटक अरे काय नाटक ना. हो कोण नाटक करते तुमच्यासारखं. हो बा सांगतो ना. हो लोक हब झाले तर हो आता घरी जाऊन विचार करून राहिले असतील की खादोळे तर खराब काम झालं. हो अर्धे खुशी झाले असतील ना. बरं झालं. हो पण आपले उद्देश साध्य झाला ना. हो म्हणजे तुमचं आता ते कंदील बुड्याचं प्रकरण निपटलं म्हणता. आणि हे 2 पोट्टे चांगले अटकले म्हणजे आता हे नाक घासत आता तुमच्या पुढे येणार आहे रामपूरवाले. तेच पाहिजे ना आपल्याला. हे रामपूरवाले आपल्या बिलकुल असे म्हणजे कानाखाली राहिले पाहिजे. हो उठ म्हणलं तर उठ बस म्हणलं बस उठबशा काढायला लावते आज मी पाहा तुम्ही. त्याला देवदासले त्या येऊ दे त्या शिवलेले. त्याला इतक्या म्हणजे हे करतो ना. हो बिलकुल त्याला लाजिम करून टाकतो आता. आणि कंदील बुडाचा फिटलाच असेल. हो हराशी झालीच असेल ना आता लोक राहिली का. पाहा लागेल एखादा फोन लावून त्याला बी हो फिटला का काय झालं पाहा लागेल याच्यावरून. आणि ही आता रामपूरवाल्याची थोडीशी वाट पाहू. हो नाही तर मग एखादा फोन लावून द्या म्हणलं तुम्ही. हो म्हणा ते चालेत म्हणा रिपोर्ट द्यायला असं तसं. हो जाय तिकडे आहे ते. हो संपर्कातच आहे एवढ्यात. हो पण ते काही अजून असे म्हणजे पाय टाकून नाही राहिले
पाय म्हणजे आता हे बाळू गेले ना, वार्ता घेऊन गेले ते. हो 100% ते आले नाही अंदर. हो ते पोहोचून काही ना काहीतरी मार्गदर्शन करणार आहे तिकडले. आता जरासं सतर्क राहावं लागेल आपल्याला. येऊन गेले ते, येऊन गेले ना, मग भाड्यात गेलाच सर. पण हे शिवले आणि ते देवदास आलते ना पहिले. इथून घरापासून वापस गेला आणि ते आपल्याला दिसले ना, मला दिसले ना ते. मग वरून पाहिलं तर ते काहीतरी झाली बोलचाल आणि चालले गेले बापू. काहीतरी आता विचार करू राहिले असं की बा कसा मार्ग काढायचा. पण मार्ग भाऊ निघणंच नाही आता. तुमचे पोट्टे कचाड्यात अटकेलाय आणि पोट्टे आता बिलकुल असे अपघाती पडायला कुठेतरी पोहोचून जायला आहेत. ते बरं गेलं. हो त्याची म्हणजे म्हणजे नस तुम्ही धरली ना, म्हणून तर आले नाही. नाही तर ते तर तुमच्या अंगावर आले असते बापा बाबा. पण तुम्ही म्हणत होते ना तुमचे पोट्टे दाखवा. हो हे लय मस्त केलं. हो पण बाकी खरंच तुम्ही ते काय हारगीर खरंच त्याने चोरला गेला तर नाही ना. हो असं तर नाही ना, खरं तर नाही ना. कायचं खरं 20 तोळ्याचा कुठं 2 तोळ्याचा हार आहे ते. हो म्हणजे 20 ग्रॅमचा. हो साधारणतः 2.5-3 लाखाची किंमत आहे त्याची. आणि त्याची जी सायकल आहे का नाही, त्या सायकलीच्या सीटच्या खाली बरोबर ठेवलेला आहे. हो म्हणजे जर समजा अटकवायचं असेल तर अटकू शकतो आपण द्यायला की बा यायला चोरला. हो पण त्याच्यावर कसं झालं, फिंगरप्रिंट नाही का आपल्या घरच्या बाईची आहे ना. म्हणून तर आपल्याला रिपोर्ट द्यायला भेव आहे आता. तिनं हातात पकडून त्याच्यात ठेवलं आणि ते, आणि त्याच्या हाताचे बोटं येणार नाही तर आपले येईन ना मग. म्हणून आपल्याला रिपोर्ट तर देणंच नाही आहे. गेला हार तर गेला, पण पाहू आपण कोशिश करू ते काय होते काय नाही. फक्त आपल्याला ते 2.5-3चं काही नाही, पण यायला आपल्याला आपल्या हाताखाली आण नाही. असं म्हणजे ते सायकलमध्ये आहे नाही का त्या सीटच्या खाली. असं असं बरं बरं पायदा बा पडला नाही पाहिजे. नाही तर नाही तर आपण त्याला नाही कोरायलाच नाही. तुले ना मला घाल कुत्र्याले. पुढचा विषय जे होईल त्याच्या नशिबात त्याला भेटेल, त्याचं आपल्याला काही करायला लागत. पण आपल्याला आपलं उद्देश सफल करणं आहे. आता आपलं कंदिराच्या यातनी आपलं नुकसान वाचलं आणि दुसरी गोष्ट आता रामपूर पुरं कव्हर करणं आहे आपल्याला. बस झालं काम आता. हातपाय पडते ना, माफी देऊ सोडून देऊ. असं आहे आपलं आजचं प्रकरण. तर आता मी एक कंदिराला फोन लावून देतो. हो काय म्हणतो पोझिशन लावा मग तुम्ही. मग मी यायला फोन लावून देतो, जरा भेवाळून देतो ना मग. हो चालले बा रिपोर्ट द्यायला असं तसं. पहिले तुम्ही कंदिराला लावा, मग मी यायला लावतो. काय माणसं रे चालले होते तुम्ही. बरं झालं ते पोट्टे मला भजे खाताना दिसले. ट्रॅक्टर उभा आहे म्हणे आमच्या तिथं मंदिराजवळ आहेत म्हणे आबाजी. ते पैशाचे चेक घेऊन जा थांबा जरा 6 वाजेपर्यंत. हो सगळं होऊन जाते. पट्टी घेऊन जा तुम्ही, चेक विड्रॉल करून टाका मग. जाऊ द्या तुमचेच पैसे जाऊ द्या. करा हिशोब हिशोब शांततेनं करा. उद्या द्या आम्हाला चेक. हो काय मुळच गेला आमचं. क्विंटल मागा 300-400 रुपये फटका. मला 400 क्विंटलवर 416 1,60,000चा दणका आम्हाला बसला. आणि काय आता मूड राहणार आहे. हो ना आतापर्यंत याच्या घरी जा माप मोज असं म्हण काटा मार हे कर ते कर सर म्हणलं. शेवटी झालं ते एकच म्हणजे 4 एकच. आता काय करता आता जे आपल्या नशिबात असेल ते घडलं काय करावं. म्हणजे साधारणतः सगळ्या क्विंटल मागा आम्हाला 2.5 लाखाचा घाटा बसला. पुरं म्हणजे मेहनत करून. आता ते मागचं 60,000चा फटका आणि आता नाही हो ना. पण खादोड्याचं नसतं झालं का काय गेलते म्हणते. मग तुम्ही काय निपटलं मग ते काय आता काय झालं असं तर झालं बा. त्याची त्याला माहिती आता. हो ना ते बाई त्यावेळेस बेसूत होती बा. आता काय दवाखान्यात नेलं का काय केलं. हो ना सगळं म्हणलं म्हणजे धिंगा नाही धिंगा झाला. हो का झालं संध्याकाळी आता भेटीला काय होते काय नेलं दवाखान्यात पाहा लागेल मला फोन लावून. अरे बाबा हिंका खादोडे साहेबांचा फोन आहे राजा. हो ना त्याचा फोन आला बा. हॅलो हॅलो हां हां हॅलो हां बोला साहेब बोला म्हणलं बोला बोला. अरे हॅलो हॅलो हां मी काय म्हणतो म्हणलं कंदिला पाहिजे तुमची हराशी झाली का व्हायची. अरे काय राजा आताच झाली बा. हो अर्धा तास झाला. हो 3:30-4 झाली. हो कहून आता काय म्हणता बा. येतले पैसे मागता का काय म्हणता म्हणलं. काय राजा जरासं थांबलं असतं तुम्ही तर मी येऊन राहिलो होतो ना. आता हे पा आत्ता दिले सुद्धा आली. हो ना काय मी हे पा असा म्हणजे भांबावलो होतो. हो कायच करा. हो तुम्ही येऊन गेले ते म्हणे माझ्या तर काही लक्षात नाही येऊन राहिलं. आता मानमोडे साहेब सांगे म्हणे तुम्ही भेटून गेले मला. मी म्हणजे भानावरच नव्हतो. हो आता हे पा हिचा म्हणजे असं सुद्धा आली. आता उठून बसली बोलून राहिली. म्हणजे अचानकच म्हणजे झालं असं हे. पण आता मला तुमची आठवण आली. मी म्हटलं बा बहुतेक व्हायची असं हराशी तर मग कसं आलोच तुम्ही पटकन गाडी दामटत. सांगा आता किती कसं नाला आहे म्हणलं नाही का. हो ना जिथं इरीतनी पाणी नसेल तिथं न्याला केले. हो ना अरे काय राजा खादोडे साहेब मजा का घेता का हो राजा गरीबाच्या. सत्यानाच वाजला हो. 2.5 लाख रुपयानं फिटलो राजा आम्ही आता. हो ना एखादा असता तर अटॅक घेऊन मेला असता. पण आता गोळ्या घेऊन आम्ही काय करता घबाड आहे म्हणून कसं बचावलं. हो मेहनतीचं असतं तर मेलच असतो. हो ना पण काय राजा हो तुम्ही असं झालं तुमच्या मागं असं लष्टांग लागलं ना आमचं असं झालं. सगळे गिरे मान खराब आहे राजा. हो ना तुमच्या मग माय खराब आहेत ना. आताच तुम्ही आता माय बी अजून किती नुकसान झालं राजा. 20 तोळ्यात सोनं गेलो माय. मी बी त्याच फिक्रीत ना. पण मला वाटतं बा गरीबाचं नाही व्हा म्हणून मी धावपळ करत येऊ शकलो असतो. राहू द्या आता राहू द्या. जे झालं गेलं सौदा झाला विक्री चिठ्ठी झाली सरळ झालं. पाहू द्या आता काय ते चोर सापडले का मग काय ते पोट्टे आमचे पोयाले काय झालं त्याचा मेळ लागला काही. पण आता ती पाहा लागणार मला. मोठा त्याने मोठा घोर केला ना बाई ऐकून नाही राहिली आता. हो त्याचा रिपोर्ट खायसून द्याच म्हणते. तुम्ही त्याला समजून सांगा त्या सनसनीला त्याला कुठं असतील तर लवकर या म्हणा समजून सांगाली तर. नाही तर हे बा मोठं कठीण काम म्हणते पोट्टेचं बा. हो पा तुमच्यावर आहे आता ते. शेवटी आता मी काही करू शकत नाही याच्यात. हो ठीक आहे ठेवा मग. हो ना जातो ना मी समजावतो. हो हो आता ते झाबरूच्या घरी आहेत म्हणते. हो ना पाहतो ना मी आता करतो त्याला फोन घेऊन करून जरा जातो त्याला समजावतो जरासं. तेच म्हणलं आता. हो शेवटी कसं समजदारीने घ्या तुम्ही. नाही तर रिपोर्ट खायचाच लागते आम्हाला. बाई ऐकून नाही राहिली. हो ठीक आहे ठेवतो मग. म्हणते काय आता जमली म्हणते का तब्येत. आता आता आलं म्हणते बच्चे. आता काय करता. हो सरळ झालं गेलं आता काय येऊ का म्हणे आता काय येते इथं भजे खायले. जाऊ दे आता ते समजावून सांगा म्हणते बा ते देत असले त्याला चाल म्हणलं. ते झाबरूच्या घरी आहे तर थांबेल बाळू होसून गेलते ते. चाल मग आता काय करता पोट्टीत आहे तर जिकडे जाते ते ट्रॅक्टरनं त्याला एक खिपटास मारून दे जा म्हणा घराकडे. आता पुट्टेला भांडून सांगून देतो जा म्हणतो तुम्ही. आम्ही पाहतो म्हणतो काय करायचं नाही का. मारती तिला घरी पाठवून द्याला गाड्या गिड्या ट्रॅक्टर घेऊन. बरं चला येऊ का मग घनश्याम आम्ही. हो चला येतो मग. या तुम्ही आता चेक उद्या देऊन द्या. ठीक आहे हो काही हरकत नाही. चला येतो मग मी. करतो मी ते बाकीचे कामं. ओके झुमऱ्या लाईनी पाटील इकडे म्हणलं इकडे झाले का भजे खाना इकडे.
चला ना बसा म्हणलं ट्रॅक्टर चला लवकर आता. हा आता काय टाइमपास करू राहिले? नाही आम्ही येतो थोड्या वेळाने येतो. हो जरासं काम आहे आम्हाला. झाबरूच्या इकडे जातो नाही पोट्ट्याचं पाहतो ना CIDचं. हो ते कसं याचा फोन आला खाजोड्याचा. हो निपट नापट करू म्हणे आपण. बाईला समजून सांगायला माणसं पाठवून द्या म्हणते त्याच्या घरचे शिवल्याले ते. हो पाहू आता काय होते तर तुम्ही घराकडे चालले जा आता. ट्रॅक्टर घ्या आणि जाऊ द्या तिकडे. मग जमलं तर नाही तर मग आपल्या बाबाला फोन केला तर जमून जाते त्या. हो म्हणा मोठे पाटलानं म्हणलं म्हणा असं तसं करू. माझ्या बाबाला फोन लावून दे आणि पट्टे मग. आता तेच मार्ग आहे आता. हो फक्त आता पोट्ट्याची वाट आहे अजून काही त्याचा आता पता लागला नाही ना. हो त्याच्यानंतर मग ठरवू काय करायचं ते. हो येतो आम्ही झाबरूच्या इथून या तुम्ही आता. ओके. काय जमलं का नाही मला. अडीचली फटका बसला म्हणे बा. करते भरला का लुक लुक धुक धुक चुक चुक. बाकी पोतीला कसा फिरवला म्हणला. हो जमलं ना मस्त मस्त बिलकुल. हो म्हणजे कसं वाटलंही नाही. आता पद्धतशीर आपलं म्हणजे झाकली मुठसावा लागायची होऊन गेली. कधी वाटलं नाही बा येत होता माणूस. हो चांगला आहे. बरं आता काय करू का यायला देऊ का भेवाडून जरा असं. करू का जवायला फोन करू का ना करा ना. संघ साहित्य संघ आहेत सगळे. हो पण त्याला आता काही सुचून नाही राहिलं करावं काय. लावा एक फोन लावा त्याले. हो द्या चांगलं भेवाडून चाललेत म्हणा ती. हो गाडी काढली म्हणा बाहेर. लावा एक फोन लावा त्याले. हो तुमच्या जवायले. हो नाही तर मग याला लावा शिवल्याला लावा कोणाला लावा एका जणाला कोणाला लावा. जवायलाच लावतो ना. हो जवायच मेन सूत्रधार असेल त्याच्या आता. हो तेच आहे जरासा. 1 मिनिट. आता मला वाटतं पोट्ट्याचा फोन आहे का. हे तर मामेवण्याचं आहे बा. हो मानमोडे साहेब. नाही हे आला बत्तीवर जरासा. हो याले जरा हो शिवले दणकी द्यास लागते मानमोड्याले बी. काय म्हणते पहा ना मग ते बोला ना ते संग. हॅलो हां बोला ना. बोला मेवणे बा. हो काय म्हणत ते काय सहज लावला का. काय जवळ बापू तुम्ही काय राजा तुमच्या गावाला काही फालतू हे पा नसते कामं करते आणि मा डोक्याला ताप होती. हो हे खादोडे साहेब रिपोर्ट देऊ राहिला तुमच्या गावाच्या 2 पोरायचा. चोरी गेली ते तुम्हाला माहीत पडलं का नाही म्हणलं ते. हो ना तीच तर आता मला माहीत पडलं. हो आत्ताच मला माहीत पडलं थोडा वेळ झाला. काय का पोट्ट्याने गलत केलं पण नाही का. हो ना आता काय कसं करा आता मला नाही समजून राहिलं यायचं. तेच म्हणून मी रिपोर्ट द्यायला चालला ते आता. हो खादोडे साहेब रिपोर्ट द्यायला निघाले म्हणलं तर मी मला आत्ताच ते बोलले माझ्यासोबत असं आहे म्हणे बा चाललं म्हणे. हो तर मी म्हटलं बा काय थांबा 1 मिनिट मला माझा जवायला फोन लावतो म्हटलं निपटू म्हणलं आपण काही ना काही. हो ना ते घरून आता 10-15 मिनिटं झाले गेलेले आहेत. मला समजलं ते दिसले मला वळा खालून जातानी. हो तर बहुतेक येण्यात असतील ते. हो भेटतीनच तुम्हाला. त्याच्यासाठीच म्हणलं तुम्ही लवकर येऊन जा आणि ते प्रकरण निपटून टाका पटकन. तोपर्यंत मी सांभाळून ठेवतो त्याला नाही तर ऐकत नाही बरं ते. नाही तेवढं बा हो त्याला कसंही करू हातपाय जोड द्यायच्या पण थांबायला लावा. हो येतो ना आम्ही येतो देवी असले त्या याला घेऊन येतो. आणि ते पोट्टी आता आहे बा हो त्याचा आम्ही जरासं फोन लावून राहिलो पण ते फोन लगायचे उचलूनच नाही राहिलं कोणी. हो बेल जाते फक्त. नाही ते फोन इथंच आहे ना खादोडीच्या घरी आहे ते फोन. मग आता पाहिलेत नाही फोन ठेवून पाहिले तर तुम्ही हे पा त्याचा काही फोन घेऊन आला तर त्याला हे पा घेऊन या घरी आणि आपण प्रकरण निपटू ना ते. मी हो ना मी असल्यावर तुम्ही काळजी नका करू. निपटून आहेच तुम्हाला. हो ना फक्त कसं आहे वचक निर्माण करणं आहे. हो ना आणतो ना मी यायला आणतो. हो फक्त मला आता त्या पोट्ट्याचं काही जरा शोध घेऊ दे. इकून तिकून जरासं काही ना काही आता पता काढू दे कुठं लपेल असं काय तर. हो पाहते काय तर लवकर हे बा 1 घंट्यातनी काहीतरी करून तुम्ही इथे पोहोचा. तेच म्हणलं ठेवतो मी तोपर्यंत थांबतो. खादोडे साहेब थांबा म्हणलं 1 मिनिट करतो म्हणते मी बंदोबस्त. येऊन राहिले तर हो थांबा जरासं ऐका हे पा मा म्हणा ऐका तुम्ही तेवढं काम करा. बाईला मी सांगतो ना हे बा ताई हे बा असं करूच नका तुम्ही फक्त 1 घंट्याची मोलत द्या मला. बरं ठीक आहे. बरं हो शांताराम हो निपटलं म्हणलं 1 घंटा काही विषय नाही आता. हो तेच म्हणलं हो तर सांगून द्या द्यायले. हो आलेच म्हणा. म्हणलं हाय किती कलाकार आहे तुमचा मेवना. हो तिथंच आहे ते तिथंच सगळं बोलून नाही राहिला. सरे नाटकं आहेत राजा यायची. नाटकं तर समजूनच राहिले आपल्याला पण ते आपले पोट्टे काय बसल्याच्या वादा आहे ना. अजून या पोट्ट्याचा फोनही नाही येऊन राहिला काहीच पता नाही येऊन राहिला. हो बा हो 15 मिनिटं थांबा फक्त आता. हो 15 मिनिटात जर आला फोन तर ठीक नाही तर मग आपण काम करून टाकू. हो मी सांगतोच काय करायचं तो. पुढची फिल्डिंग लावून देऊ. गाजोड साहेब झालं म्हणलं आता जवळ बाना हातात सूत्र घेतले. हो त्या दोघांची बिलकुल कानं धरून इथं आणणार आहे. आता तुम्ही त्याला उठबशा करता का 2-2 फटके देता ते तुमच्यावर आहे आता. काय करायचं ते तुम्ही करा कारण की आता त्याला येणंच आहे. कारण की मोरके आहे तुमच्या हातात आणि त्याच्या अटकेला आता सगळे गोंगळे. मॅडमच करतील काय करायचं हो काय कशी करायची शिक्षा. हो सांग म्हणलं कसं काय करायचं. नाही काहीच करायचं नाही. क्षमा हे सर्वात मोठं शस्त्र आहे. हो त्यांना आपण क्षमा करायचं. आपण काय त्याच्या शेपटावर पाय दिला रामपूरवाल्याच्या हो तर ते आपली लंका जाळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याला कसं आपलंसं करून घ्यायला लागेल. आपल्याला क्षमा करून टाकायला लागेल. जाऊ द्या पोरं असते नादान असते होते. असं समजून करून आपल्याला गाववाले आपल्या मोहिनी मंत्रात आणा लागल. म्हणजे आपल्याला निवडणुकीचा मार्ग आपला सोपा होईल. आणि शिवलालला आपणही त्याला जवळ करायचा प्रयत्न करू पण ते काही जवळ येणार नाही. त्याला एकटं पडू पण पूर्ण गाव आपल्या कवरमध्ये आणू. बस तेवढं काम करा आता. म्हणजे आपल्याला आपल्या हाताखाली अन्न आहे पूर्ण. हो आपल्या उपकाराचं ओझं त्याच्यावर झालं पाहिजे. डबल यानं तोंड वरी काढलं नाही पाहिजे. बस एवढं आता आपलं सक्सेस करायचं आहे. हो बरोबर आता त्याच्यावर हो चांगलं मोठं ओझं टाकायचं आहे आता. पूर्ण आपलं काम करून घ्यायचं. हो आता आल्यावर पाहू आता काय होते. बस राहू दे इथं मग आता पाणी पिऊ 10 मिनिटं बसले की आपले निघाले मग. आता कसं आपला धंदा झाला मस्त ब्लँकेट खपले टेन्शनचं काम नाही. हो चाल आता पाणी पिऊन चालले. चाल मग हो चाल सायकल कोणा घेऊन म्हणलं घेतं का टाकून गाडी द्यायची. हो काय कोणी तर दिसून नाही राहिलं चालतं घेऊन. अरे बाबा करतं काय त्या सायकलचं. कोणाचे असन ते इथं पाणी प्यायला गेला असन काही उचलाच करतो का तू बी. चाल इकडे अरे भिरकून द्या तुला काही या सीटच्या खाली दिसून राहिलं करते चमकून राहिलं जरा काहीतरी असं चमकल्यासारखं होऊन राहिलं पिवळं पाहिजे घरी. बापाला धिरकून द्या तिथे का हार दिसून राहिला मला ते पाहिजे तू बरोबर पाहिजे घरी ते पिवळ्या सोन्याचं दिसून राहिलं बा.
वास लागते ते काहीतरी हायला का ते बा खाली जरासा आला ते पण अंदर फसवेल होता ते कोणी आहे का आसपास पाय पहिले कोणी आहे का पाय बहुतेक चोरून आणलेला दिसते मला कोणतरी आणि ते पाणी प्यायला गेला आणि इथं सायकल ठेवली कोणी तर काही दिसून नाही राहिलं गड्या जमते म्हणलं ताल घे काढ लवकर काढ काय पटकन काय म्हणलं अरे कोण आहे म्हणलं सायकल बसचा कोण रे कुठे कोण रे बाबा आता जायचे होते का हे होना सीट मध्ये डबल ठेवा लागला मला अरे काय नाही बा इथं उभा हवा म्हणलं सायकल पाहून राहिलो होतो कोणाची सायकल आहे म्हणजे तुमची आहे का ते तुमची आहे का म्हणलं काय हात लावून राहिले ते सायकलले काही नाही म्हणलं कोणाची बाबा आम्हाला वाटलं कोण होय काय होय कोणी दिसून नाही राहिलं म्हणून पाहिलं बा काही नाही आम्हाला काय आमची गाडी आहे आमच्याजवळ आता इथं पाणी गिनी प्यासाठी थांबलो होतो कोणी काही दिसे नाही म्हणून म्हणलं बा कोणा माय फालतू कडसान पंक्चर किमचर राजा आधीच ते गिरमान नाही आमचे चांगले तुम्ही आता नसतं काम नका करू बा काय रे राजा आम्ही काय पंक्चर करतो काही बी आपलं चाल बा चाल म्हणलं पाणी गिनी पिऊन आम्ही हो ना पाणी प्यासाठी थांबलो ना आता काही बी आपलं चला जाऊ द्या पण मी काय म्हणतो भुसणे हो यायला मोबाईल मागतो का रे हो फोन करासाठी जमन का अरे काय मी काय म्हणतो आम्हाला का फोन पाहिजे होता हो 2 मिनिटं बोलाच होतो एका जणासंग मोबाईल देता का जरासा अरे मोबाईल तुम्हाला देऊ बा तुम्ही काही करसान काढणं आमच्या भोवती आणता का तुम्ही आमच्या मोबाईलवर म्हणलं बा मोबाईल नाही देता मी काय आले का म्हणलं 2 मिनिटं आहे बा हो लय याच्यात आलो बा आम्ही चंगडीतनी हो आमचा मोबाईल तिकडे भुलला एका ठिकाणी हो म्हणलं फक्त 2 मिनिटं बोलतो तुमच्या समोर बोलतो ना बा समोर बोलला लागेल आमच्या हो नाही तर तिकडे काही लफडा असेल तुमचा आमच्या मागे आणता का बा मग आमचा मोबाईल नंबर तिकडे गेला आम्हालाच पकडायचं कोणी मग याच्यावर आलता बा फोन असं तसं आमच्या समोर बोल काय आहे तर तुमच्या समोर बोलतो हो दे मोबाईल चाल काढ लवकर हो अर्जंट काम आले कामाले कोणीच फोन नाही देऊ राहिलं चाल म्हणलं चाल हो तिकडे थांबू आपण आणि लावतो आम्ही फोन चाल तिथं देतो चला या इकडे हो देतो लवकर बोला लवकर द्या उचलते का नाही काय सांगा नाही का हो ना अननोन नंबर म्हटलं आता काय होतील काय नाही आता झाबरू जाती आता हॅलो कोण बोलून राहिला म्हणलं बोला कोण आहे हॅलो लारा हो ते काय कोणाचा फोन घेतला बा कसा तरी फोन लावला कोणी फोनही द्यायला तयार नाही आजकाल हो ते बा मी काय म्हणतो मोठं फसलं म्हणलं गाडा आपलं सीआयडीचं माहीत पडलं का ते हो काय राजा खातोडीच्या घरच्या मॅडम लस घोर केला आमच्या मागं चोरीचा आरोप घेतला बा आमच्यावर हो ना पण तुमचं काही आता नाही पता नाही आम्ही किती परेशान आहो इकडे चोरी झाली आणि काय झालं कसं काय केलं तुम्ही काय झालं काय गडबडे काहीच नाही ना बा चोरी नाही केली काहीच नाही केली हारच गेला म्हणते बा 20 तोळ्याचा 2 अंगठे गायब आहे म्हणते आता ते कसं आता आम्हाला म्हणजे 10-15 मिनिट थांबा म्हणे मी जिनिंग मधून सही करून येतो म्हणे बा तिकून आल्यावर आपल्याला बिलकुल म्हणजे असं म्हणजे अटकूनच दिला आम्हाला मग तिथून पळायला काय तुम्ही थांबाचं असताना तुम्ही चोरलंच नाही तुम्ही काय पळून राहिले अरे ते जास्तच वाढलं ना ते प्रकरण पेटत गेलं ना मग फरार झाले म्हणून झालं ना तुमचं आता करावं काय आता ते खादोळे साहेब काय म्हणे खादोळे साहेब जरा माणुसकीचा माणूस आहे हो बाईपेक्षा बरा आहे म्हणे बा बाईनं फोन केला माझ्या फोन केला आम्हाला माहित आहे पोलीस स्टेशनला फोन केला 10 मिनिटात पोलीस येते म्हणे तुम्ही चालले जा म्हणे इथून आपण मग कसं बोलू म्हणे बाबासोबत निपटून टाकू म्हणे हे काय आहे निपटून काय पेटवलं त्यानं मग काय फरार झाला म्हणून राहिला ते बाई चक्कर येऊन पडली म्हणून झालं ते मग तुम्हाला शोध घेणं सुरू होते आता हो ते आता रिपोर्ट द्यायच्या फिक्रीत आहे आत्ताच फोन आलता 10 मिनिटात या म्हणे इथं आता काय करायचं होतं बाबा काय बोलून राहिले तिथं आम्हाला म्हणे फरार म्हणे तुम्ही मी निपटतो म्हणे त्याचं षडयंत्र होतं ते चक्रव्यूहात अटकले ना तुम्ही त्याच्या मनानं ऐकायलाच नाही पाहिजे ना आपल्या बुद्धीनं काम केलं पाहिजे अशा टाइमले आता ते बरोबर त्याले मस्त वातावरण बनलं ना मग आता तुमच्या नावानं ते जर काय वारंट निघाला तर पैता घाण होईन ना कुठं काय जंगलाने हिंटा का तुम्ही मग आता कसं म्हणलं हो काय पण त्यानं राजा आता कसं करा त्यानं आरोप घेतला मावं पण आम्ही चोरी नाही केली राजा काहीच नाही कसं काय करा मग आता लक्ष देऊ राहिलं काय मुका बस जरा मुका बस बरं मग आता काय करायचं म्हणलं काय करू काय आम्ही काहीच नाही फक्त तुम्ही हारगीर म्हणजे चोरला नाहीच ना 100% तुम्हाला माहित नाही त्याचं काहीच नाही ना आम्ही काय चोरणारे का चोट्टे आहो का आम्ही आम्हाला माहिती नाही काहीच नाही फक्त आता ते आळ घेतला आमच्यावर आणि आता आम्हाला अटकून राहिले का काय करू राहिले काय माहिती तेच म्हणलं तर ते काय चोरी झाली असेल तर ते पाच बसेल ते कोणा चोरला असेल किंवा नसं नाही चोरला नाटक आहे त्याचं तर तू आता येऊन जाय आम्ही ते कसं काय करायचं आता बरोबर फिल्डिंग लावलेली आहे तिथं जाऊ आपण आणि शांततेनं निपटायचा प्रयत्न करू आपण काय आहे तो बरं मग आता हे सायकल इतके दूर आता डबल वापस येणं मुश्किलच झालं बा घरी जा तुम्ही जवळपास आहे ना गावाच्या जवळपास असेल तर लवकर घरी नेऊन ठेवा सायकल आणि डबल काय नाही एखाद्याची गाडी घेऊन चालली आहे तुम्ही बरं मग सायकल घेऊन घरी जातो आणि मग गाडी घेतो आपली याची कोणाची बी आणि घेऊन येतो मग हो ठीक आहे बरं ठेवू का मग आता बरं हो ठेवतो मग घरी बा फोन घे मला ते येतो बा हो मोबाईल दिला तुम्ही हो बरं झालं तेवढं तरी हो आता जातो आम्ही आता पाहतो बा काय होते पुन्हा हार नाही चोरला राजा तरी आमच्यावर आळाला म्हणलं काय करा तेच तर मला समजून नाही राहिलं पण आता तुम्ही सांगून राहिले तुम्ही चोरला नाही ते म्हणजे चोरला पण खादोळे जरासा हाय खतरनाक असो आमच्या मामाला माहित आहे ते मामाशिवाय कसं नान नाही करत ते हो मामाच्या याच्यात बोलतच नाही काही ते तर माहिती आहे आम्हाला हो पण ते आता आमच्या मागं लागला हात दू पाहतो आता काय म्हणते हो ये म्हणते आमचा हो बॉस आहे ना आमचा येतो पाहून काय होते तर यायला माहिती नाही वाटते नाही हो ना सायकलच्या सीटमध्ये खादोड्यानं सेट केलेलं आहे आणि यायला बिलकुल पकडणार आहे हो म्हणा पण मग आता सायकल घेऊन चालले का मग कसं काय करून राहील मला आता सायकल घरी ठेवतो इथून जवळ आहे ना आमचं गाव इथं काय आता 2 किलोमीटर नेऊन ठेवतो मग गाडीने मग तिकडे जातो
हो का? बरं बरं, मी काय म्हणतो मग, हे सायकल इकडे असेल तर मग देऊन टाक ना, कुठे नेल्या गेल्यापेक्षा. घेऊन घेतो आपण 3-4 हजाराची सायकल. नाही का बा, माझी सायकल आहे म्हणलं ती. मला इकायची नाही म्हणलं ते. इकून टाकणं का, कोण घेते रे? 3-4 हजाराची घेतो मी. माया कसं आहे, माया मामाचं पोरग आहे की नाही ते, तर त्याला पाहिजे ते. भुऱ्याला पाहिजे कॉलेजमध्ये. जरा अँटिक पीस आण म्हणे, हे बरी आहे. नाही नाही, इकणंच नाही ना आपल्याला, इकणं नाही ना बा. ब्रेड काय नाही मी, मग ब्रेड इकायच्या कामी आहे ना माया ते. 5,000 देतो ना. याच्यापेक्षा 5,000 लेका मस्त आहे, जुनी सायकल आहे, काही टेन्शनचं काम नाही. फक्त जरासे टायर जर बदलले घेऊन जाते बरोबर. 1,000 रुपये अबे लेका, नवी घेऊन त्याच्यापेक्षा 5,000 चांगले भेटते तुले. माया सायकलच्या नादी काय लागला तू? मग आता शेवटी आता 5चे देशील तर दे, नाही तर राहू द्या. कसं पटली म्हणून म्हटलं, जुनं आहे ते मॉडेल, आणि एक तर कसं त्याचे म्हणजे ओरिजिनल सामान आहे म्हणून. पहा बा शेवटी. पहा पुरते बरं तुम्हाला. पुरते का इकडले नाही ला रे, इकाव का? पण नाही बा, बुडा खाल्ला कर नाही बा म्हणलं, इकत नाही म्हणलं आपण. इकत नाही. नाही घेतो तर खरी शे नाही का. उद्या रामपुरात जाऊ. हे सायकल तर उडतोच मी. नाही दिली तर चोरून तरी आणतो. काऊन की यायले पता नाही. याच्या सीटच्या अंदर मला तर वाटते लय मोठा हार आहे. 2-3 लाखाचा बजेट आहे. बरं ठीक आहे बा मग. ठीक आहे. चला येतो मग आम्ही. आता कसं आमचं बी ब्लँकेट इकडे चालू आहे. खपले आता, घराकडे चाललो होतो. या मग आम्ही चाललो आता. चला आता मामा टच करावं लागेल. मामाला सांगा लागेल स्टोरी. बरं येतो मग आता. उद्या तुमच्याच इकडे येऊन राहिला आम्ही रामपूरले. ब्लँकेट इकाले भेटू मग. उद्या. ठीक आहे मग. बरोबर ठेव मग आता. या तुम्ही लवकर. आम्ही निघतो तिकडून. ठीक आहे, ठेव म्हणलं आहे. एकानं लढल्यासारखं केलं आणि एकानं मारल्यासारखं केलं. याईनच लेकानं कोंडूनही घेतलं आणि याईनच लेकानं फरारही केलं. सांगा म्हणजे किती कलाकार आहे ते. किती म्हणजे नालायक आहेत. याची बुद्धिमत्ता का कमी आहे का? म्हणलं ना मग. एवढा साधा सोपा नाही ती, असा आहे ती. बातच बिलकुल असा गेम करते ती अशा तशाचा. मग येरी जेवढ्या वर पोचला का ती, मग टेबला खालून घेणार आहे ना ती. तर आता आपल्याला आपल्या पद्धतीने काम करावं लागते आता. कसं आहे ते, हार तर त्यानं बहुतेक मला वाटते हरपलाच ना सर. काहीतरी आळ घेतला याच्यावर. तर त्याच्यानं आपल्याला कसं आता हे प्रकरण कसं सॉल्व करायचं मी सांगितलंच तुम्हाला. तसं जाऊ आपण. फक्त एकटी शिवलाल भाऊ हेच विरोध करतील त्या खाजोड्याचा. बाकी आपण तर सगळं गाव आता त्याच्या फेवरच काम करायचं. त्याला असं वाटलं पाहिजे की नाही गड्या, पुरं गाव आपल्या याच्यात आलं गड्या, आपल्या गैरीमध्ये आलं. अशा पद्धतीनं आपल्याला तिथं जाऊन आपलं प्रकरण सॉल्व करावं लागते. मला करूच ना आता. मी त्याचा उजवा हातच होतो ना आता. पान मी म्हणतो राजा लय उपकार झाले तुमचे मा पोराला वाचवलं तुम्ही. फक्त म्हणतो बा एक खेप माफ करा आता. डबल माफ पोट्ट्यानं गलतीच होणार नाही. त्याच्यात एक तर 2-3 जांभळं तर देतो त्याच्या. मारायचं काय रे, का चोरला आपल्या पोट्ट्यानं. मग चोट्टे थोडी आहे काही. हे बा फक्त आपल्याला बोलून बोलणं खपून आहे. शिवलाल तू त्याच्या घरापाशी जरासा कलई करतो जरासा भांडणं केल्यासारखी. लेको तुम्हीच पाहा आम्ही आमचं पाहून घेऊ. असं तसं करून जरासं म्हणजे त्याला वाटलं पाहिजे की नाही बा शिवलाल एकटा पडला. पुरं गाव बिलकुल अलग आहे, शिवलाल अलग आहे. हो ना ते काशीनाथ बबनले मग ऐकूनच घ्या लागेल ना. कारण की त्याचं डाऊट आला म्हणते याच्यावर बी. हे म्हणून राहिले 2-4 दिवसात जरासं असं म्हणजे जरासा ओळखल्यासारखा करून राहिला म्हणजे ते. बस तसंच करायचं ना. तुम्ही तिघं जण हात समजा आणि आम्ही सगळं गाव खादोडे कोण आहोत असं त्याला वाटलं पाहिजे. म्हणजे निवडणुकीच्या वक्ती बिलकुल त्याला बिलकुल असा लंबा करायचा ना. आणि त्या निवडणुकीच्या धामधुमीत त्याचं बिलकुल घबाड आपल्याला सफा करायचा आहे. घबाड तर सफाच करणं आपल्याला, बदला तर घ्यातच ना आपल्याला याचा. फक्त आता जरा बरोबर वातावरण निर्मिती करायचा. जोपर्यंत जिल्हा परिषद जाहीर होत नाही तोपर्यंत असे गोड राहा की लयच त्याच्या घरी येणं जाणं, हरभऱ्याची भाजी देणं, तुरीच्या शेंगा, बोरं गिरं म्हणजे खुश झाला पाहिजे ते. आता पास ना तुम्ही आता. देदास आता सनसनी. बस तेवढंच काम करते आता. खादोड्याचा पक्का माणूस होऊन जाते आता. पण असा देतो ना त्याला गैरी, मग सांगतो त्याला काय आहे तर. चला मग आता निघा आता नाही का, पोट्टी येतील अर्ध्या घंट्यात. चला मग झोको निघाला का नाही का. तिथपर्यंत भांडणं गिणणं हे ते होऊन जाते मग. शिवलाल भाऊ दांगडो करतात तिथं जरासा. चला मग आता निघा. चला कंदीला पाहिजे निपटलं ना. तुम्हाला किती बसली टिपारी मग? नाही ते आता बसू दे आता. पण काढू ना आपण याच्या घबाडातून त्याच्या. काढू वसूल करू. जाऊ दे, एक खेपची गेले तर गेले आमचे. 2.5 लाखांनी फिटेल आम्ही सध्या या बिझनेसमध्ये. करू ना सबन बिलकुल वसूलच करू. फक्त आता जरा असे वागा की बिलकुल त्याचीच माणसं आहे. चला आता. सांगून आला का शिवलेले का हरामखोरा नालाय का बापाचे गुण आले ना लेकरातनी. म्हणलं का त्याला चोऱ्या शिकवता का बे तुम्ही हरामखोर. अबे तो बायकोला माझ्या पोट्ट. तू काय म्हणून राहिला बे, स्वतः काय समजून राहिला का नालायक कोणाच्या. तू लेका देवदाच्या मुकाबच म्हणलं शानपणा करू नको तू. तुला माफी मागायची असेल तर मागत्या खादोडीची, मी नाही मागत म्हणलं. आपण हे पहा म्हणलं जे होईन ते होईन का. अबे जाणले का टपऱ्या, काय भिकार तोटाले का तर हायस काय बे चालला. अबे खादोडे साहेबले काय देव माणूस आहे हरामखोरा. मग त्या माणसानं अजून रिपोर्ट नाही दिला आपला. आता लोकले का काय झालं असतं. तुझ्या पोट्ट्याला माफी मागायला तुला सांगू राहिलो मी माणूस की. उठणार माफी नाही मागत मी. माझ्या पोट्ट मागन पण मी नाही मागत. मी येतोय नाही. जे होईन ते देवना रिपोर्ट का काय होते ते सोडू दिलं काय आपल्याला करावं लागते. भेट नाही म्हणलं मी. पण काय भांडण करावं लागते. तुम्ही तुमच्या पाच बसा. शिवलाल भाऊ राहू द्या बरं तुम्ही राजा अगोपणा करता फालतूचे. हे बाकी लोक राजा एवढं म्हणते की चला माफी मागून घेऊ. एक खेपचं काय झालं ते पोट्टे आता येऊन राहिले ना. जाऊ द्या ना आता काय भांडण करावं लागते. तू नको शिकू म्हणलं. तू डबल आहे आम्हाला शिकून राहिला का मग. मी काय करीन ते करीन का. पुऱ्या गावाशी पंगाले का माया भेट नाही गावाले बिन ते खाजोडलेले नाही भेट. जे होईन ते करून घ्या.
जाना बेले का घरचे तरी आहे का तो मागायला का हराम खोरा. हा जाय तू कर काय तो म्हणा ना आम्ही चाललो. जा तिघ जण जा रे जा तिघ जण चालले जा तुम्ही. काशी बाबण्या चालले जा तिकडे. येत नव्हतं आमच्या संग बा जास्त आहे बा संपर्क ठेवायचा नाही म्हणलं घरी आहे बा दुधाली याच नाही आता. राहिलं जा तुम्ही जा ते खादोडे जाणार तुम्ही जाणार का तिघच कापी आम्ही. चला चला शिवाल भाऊ काळा गाडी आपली भ्याचं नाही आपल्याला जे होईन ते कर म्हणा त्याच्यानं. जेवलं आपल्याला जे पाहिजे ते झालं रे मस्त मस्त. पुरं गाव बिलकुल एकतर्फा शिवला एकतर्फा झाला आता आपलं तर बिलकुल शिटशीवरच आहे. चला अंदर जा आता बया जरा तानातुनी कर लाग निपटून टाका लागल. लय बा त्याला घरी चांगलं शिनारलं मी त्याला पण ते काय झालं ते नाहीच म्हणून राहिले का चोरलं नाही पण आता चोरो का नाही चोरो शेवटी आपला दोष असो नाही असो एक्के बा आता आमची चूक पदरात घ्या बस एवढं पाहता. नाही तर बाबा मी आलोय नसतो म्हणाले. तुम्ही काही करा पण त्याचं भविष्य आहे असं वाटते बा कसं त्याचं मग ते सर्टिफिकेट निघणार नाही पोलीस स्टेशनमधून आणि मग सगळे वांदे होईल. म्हणून बा एक्के आपल्यावर एवढा उपकार करावा तुम्ही. बाकी तर काही नाही आता बा भूषणचे बी आता मलाच पाहा लागेल काय करतं त्याच्या बापाला काही अक्कल नाही. शिवलालले म्हणलं मी इथं आला त्याला सांगितलं नाही आता लोक इथं चालबा इथं येऊन भांडणं केलं का ना इतका नालायक आहे द्या. आता गाववाल्यानं म्हणजे त्याला असं म्हणा त्याचं आम्ही हेच नाही केलं. आता त्याचा पोरगा आहे भूषण पण भूषण समजदार आहे पण त्याला अक्कल नाही ना शिवलालले. आम्ही त्याच्या भल्यासाठी म्हणून राहिलो की बा खादोडी साहेबाची एक खेप माफी मागू. तसं नाही दादा तुम्ही माझ्या दादासारख्या पण कसं झालं मोठे पाटलांचा मला फोन आला म्हणे बा असं आहे जाऊ द्या म्हणे गावातलं प्रकरण आहे गावातच निपटा म्हणे फालतू काही वाढवू नका. नाही तर मी कशा अजिबात मी ऐकायलाच तयार होते कारण की मला खूपच धसका बसला होता मी कोमात होते ना. मग मला आता कशी तरी चेतना आली म्हणून मी आता काहीतरी बोलून राहील तुमच्यासमोर. मला जर इतका मोठा धक्का बसला इतके किती रुपयाचे आता ते 20 तोळ्याचा हार गेलेला आहे. आता सांगा तुम्ही तुमच्यासाठी आम्हाला एवढं करावं लागते. एवढं करा आता काय करता आता माझ्यासाठी बी तुम्ही किती प्रयत्न केला ना आता एवढे तुम्ही बिमारीतून उठल्याबरोबर खादोडे साहेबाचा फोन आला मार्केटला देऊ का बा समजलं आम्हाला खरे माणसं कोण आणि खोटे माणसं हे आम्हाला खरं पारख झाली आता ना म्हणजे खरोखर आम्हाला वाटे तुम्ही असे आहे पण आता आमच्या लक्षात आलं. फक्त एवढी चूक पत्रात घ्या या पोरायची काय जर सापडला हार तर ते देतीलच पण शक्यतोवर असं वाटते बा घेतला नाही घेतला कोणा नेला काय नेला कुठं पडला असेल तुमचा जिनिंगमध्ये गेला तिथं पडला असेल तर एक वेळ पाहून घे जा. नाही सापडला तर मग काय जे करा ते करा. फक्त सध्या आता त्याचा रिपोर्ट काही देऊ नका. खादोडे साहेब ऐका एवढं ऐका जाऊ द्या म्हणलं खादोडे साहेब आता काही रिपोर्ट देऊ नका. ते सगळं बरोबर आहे म्हणा पण काय लेखाचं पावर आता किती नुकसान झालं आमचं तुम्ही पाहा. फक्त कसं उपकाराची परतफेड ठेवा बा नाही तर मग कसं आता झालं आपलं काम झालं जाय तिकडे बा खादोडे साहेब तिकडे गेले तरी चालते कुठे बी. म्हणून म्हणलं सहकार्य असू द्या असेच आपलं खेडीमाडीचं वातावरण असलं पाहिजे. आपण का दुश्मन आहो एकमेकाचे. तेच म्हणलं ना म्या तेच म्हणलं या लाऱ्याले हरामखोराले का तुला काम दिलं हे दिलं ते दिलं रिपोर्ट नाही दिला आता लोक त्याला का म्हणलं जैलात असता म्हणलं तू पाहून गेलं हरामखोर नालायक वानाचं. हो म्हणे आता काय करू काय नाही म्या घेतलंच नाही पण आता कसं करू. आता जे झालं ते झालं जाऊ द्या आता मस्त चहा करतो तुमच्यासाठी चहा घ्या मस्त चालले जा. पहा म्हणलं फोटो याने म्हणजे मनाचा मोठेपणा नाही तर कापू का भानगडी हे ती इतकं मोठं नुकसान झालं तुमच्यासाठी पण आज म्हणलं मॅडमनं काहीच नाही म्हणलं जाऊ द्या बाजी झालं सापडला तर पाहू. बरं चला आता विषयाचा शेवट गोड झाला विषय इथंच संपू आता उद्या आता नवीन विषय घेऊन येतील. ठीक आहे धन्यवाद. चला चहाचं घेऊ मस्त चालले जाऊ घराकडे मोडा विषय आता.